अरे बाबा, तुझ्यासारखी सरळ मनाची आणि तरीही स्वाभिमान शाबूत असलेली मुलं फार कमी असतात रे अलीकडे. म्हणजे जमेल तशी आणि जमेल तेव्हा चैन करण्यापलीकडे त्यांना काही सुचतच नाही. तनू, तू नेहमी विचारायचंस ना की काका, मला घरी राहू दिल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप नाही ना वाटत? तर मी तुला आता सांगतो, मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण तरीही मला असं वाटतं की तू तुझ्या घरी राहायला जायला हवंस. मला तुझी अडचण वाटते असं नाही म्हणायचं मला, पण तुझ्या घराला, तुझ्या घरातल्या माणसाला तुझी गरज आहे. भावनिक गरज म्हणावं तर. रिअली? नचिकेत काका, तू सांगितल्यापासून मी सुधाईला भेटण्यासाठी दिवसातनं एकदा तरी घरी जातो. आजही जाऊन आलो. आईनं बोलवलं तेव्हाही मी गेलो. तिने सांगितलेली कामं अगदी बिनचूक केली. घडल्या घटनांमुळे आई खूप बदलली आहे. पूर्वीसारखी नाही राहिली ती. आणि भावनिक गरज वगैरे मला नाही पडत. जोपर्यंत ती मला तनू बाळ किंवा लहान समजते, माझे निर्णय स्वतःच घेते, तोपर्यंत सगळंच कठीण आहे. एक मिनिट, तुला काय म्हणायचं? मला असं म्हणायचं की यापुढे मी तनूला वाढवणार, ही तिची भूमिका तिने सोडायला हवी. आता पुरेसं वाढलोय मी. यापुढे आमच्या दोघांचं भविष्य काय असणार आहे याचा विचार तिने एकटीनं नाही, आम्ही दोघांनी एकत्र येऊन करायला हवा. उदाहरणार्थ, शिरोडकर आणि तिनं मला विचारलं की आम्ही लग्न करू. व्हॉट द हेल? या निर्णयापर्यंत ते येऊच कसं शकतात? मग तुझी अपेक्षा काय? आईने तुला विचारायला होतं मी शिरोडकरांशी लग्न करू का म्हणून? तिने माझी संमती घ्यायलाच हवी, पण हे सगळं ठरवण्याआधी तिने मला विचारायला हवं होतं ना. तुला काय वाटतं? बरोबर आहे तुझं, पण आईने तुझा सल्ला घेण्यासाठी तू आईच्या जवळ असायला हवंस ना. काय अरे असं बघतोस काय? अरे हे आपण कितीतरी वेळा बोललो, तुला काय फरक पडतोय? खा आईस्क्रीम खा, पटपट आईस्क्रीम खा, अजून मागूया. काय ग, काम संपलं नाही अजून? अगं पण किती वाजले? निशान, ही रोजची कामं जर रोज नाही ना संपवली तर उगाच साठच जातात रे. बरोबर आहे ग, पण काम किती वेळ करायचं यालाही काही मर्यादा आहेत की नाही? तुला जर आठवत असेल तर तूही हेच करायचास आणि तुझाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करतेय. चालो, या विषयावर माझं बोलणंच खुंटलं. निशान, काम आपल्या आवडीचं असलं ना की त्याचे श्रम थकवा आपल्याला काही जाणवत नाही. तुला सांगते, ह्या नवीन इंडस्ट्रीजच्या रिलेटेड मी आता जी काही छोटी मोठी कामं केली त्यात मला इतकं शिकायला मिळालंय ना, इतके अनुभव आलेत वेगवेगळे. आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. आता आपली मोहिनीची SSCची परीक्षा होती म्हणून काम हळूहळू चाललं होतं. आता मला स्पीड पकडायला पाहिजे ना. मग
अनु तू एक काम कर, काय? तुला तुझ्या या सगळ्या कामांमध्ये मदत करणारा असा कोणीतरी एक माणूस अपॉइंट कर. खरंच? निशांत, कित्येक दिवसापासून मला तू हे बोलावंस असं खरंच खूप मनापासून वाटत होतं. आता तुला सांगते, ह्या एक 2-3 दिवसांपूर्वी आम्ही आपल्या नवीन प्रोजेक्टविषयी काही बोलत होतो. त्यावेळेला मी एक प्रस्ताव मांडला होता की आपल्या नवीन इंडस्ट्रीचा चेअरमन म्हणून आपण मिस्टर निशांत महाजनला अपॉइंट करूया. काय? तू माझी मस्करी करतेस ना? निशांत, ह्या बाबतीत मी तुझी मस्करी करण्याचं मनात तरी आणू शकते का? बरं, तर पुढे मी त्यांना असं सांगितलं की आपण तुझ्या मदतीने आपल्या बिझनेसची डेव्हलपमेंट करूया, प्रोग्रेस करूया, आणि सगळ्यांना हे एक मताने मंजूर आहे. हवं तर कर्व्यांना फोन करून विचार. कोण कोण होतं त्या मीटिंगला? मी, कर्वे, लाड आणि चौगुले सुद्धा होते. आम्ही 4 जणच होतो. म्हणून आता हे मी तुला सांगायची गरज नाहीये, पण आम्ही घेतलेल्या डिसिजन विरुद्ध आपल्या कुठचाही डिरेक्टर किंवा शेअर होल्डर कुठचाही डिसिजन घेऊ शकत नाही. यू नो दॅट, राईट? म्हणजे अनु, लोकांना अजूनही माझी गरज आहे. येस, ऑफकोर्स. लोकांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. नक्कीच आहे. म्हणजे मी ही जबाबदारी पेलू शकेन असं लोकांना अजूनही वाटतं. अगदी निश्चितपणे पेलू शकशील. निशांत, अरे मोठमोठ्या राजकारण्यांपासून ते क्रिकेटपटूपर्यंत, मोठमोठ्या नटनट्यांपासून ते आपल्या मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच हा येतोच. आणि म्हणून ती व्यक्ती संपली, खचली असं होत नाही ना. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात दुसरा चान्स येतोच, आणि त्यात तो स्वतःला प्रूव्ह करतो. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल इन द गेम. अनु, इतक्या वर्षांनंतर, ह्या बॅड पॅच नंतर तुझ्यामुळे मी कामाला सुरुवात करणार. कारण मला तुझ्याविषयी 100 नाही तर 200% खात्री आहे. अनु, मला खरंच खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. मला या वचनाची गरज नाहीये. मला माझं मन सांगतंय की हे होणार आहे. अनु, तुझी हरकत नसेल तर मी आज एक सिगरेट ओढू? परमिशन ग्रांटेड. थँक्यू. पण मी आज आपल्या दोघांकरता मस्त कॉफी करू? नको. तू कॉफी केलीस की पुन्हा काम करत बस. नाही, म्हणजे तू कॉफी कर, आपण कॉफी घेऊ आणि मग छानपैकी गप्पा मारत बस. ओके, आले. का म्हणून काय विचारता डॉक्टर? कॉंग्रॅच्युलेट मी. कशाबद्दल? महाजन ग्रुपच्या नव्या इंडस्ट्रीचा चेअरमन म्हणून मी काम करावं असा निर्णय सगळ्या मॅनेजर्सनी आणि व्हाईस प्रेसिडेंटनी एकमतानं घेतला. क्या बात आहे. अभिनंदन मिस्टर महाजन, अभिनंदन. थँक्यू. ही बातमी तुम्हाला केव्हापासून सांगतो असं झालं मला. साहजिक आहे. मग आता ही नवी जबाबदारी तुम्ही घ्यायचं ठरवलंय दिसतंय. ऑफकोर्स. म्हणजे मी असं वागावं अशी तुमची, अनुची, मोनीची सगळ्यांचीच अपेक्षा होती ना. हो तर. आणि आपली अपेक्षा पूर्ण होणं यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट कुठली असू शकते? डॉक्टर, मला माझं भविष्य अगदी आता तळहाता इतकं स्पष्ट दिसू लागलं. पुन्हा त्या कामाच्या गतिमान चक्रात मला अडकवून घ्यायचं आहे. पुन्हा सगळ्या त्या मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, मोठमोठ्या उलाढाली करायच्यात मला, लाखोंच्या, करोडोंच्या. मला तो वेग आता जाणवायला लागलाय डॉक्टर. त्याची नशा मला जाणवायला लागली. त्या नशेच्या व्हायब्रेशन्स मला अस्वस्थ करतात डॉक्टर. मिस्टर महाजन, तुमच्या भावना मी पूर्णपणे समजू शकतो. तुमच्या उत्साहाचं, तुमच्या चैतन्याचं मी स्वागत करतो. पण त्याच वेळी तुम्हाला मी सल्ला देऊ इच्छितो. त्या वेगावर स्वार होईपर्यंत तरी सुरुवातीला तुम्ही थोडा धीमे पडा, थोडा संयम ठेवा. नाही डॉक्टर, गेली 7-8 वर्ष मी अगदी धीमेपणानंच वावरलेलो. आता मला पुन्हा तेच करायला सांगू नका प्लीज. गेल्या कित्येक वर्षात माझ्या बुद्धीवर अगदी गंज चढायचा. मलाही फार कंटाळा आलाय डॉक्टर. कबूल.
पण म्हणून उत्साहाच्या भरात तुम्ही मी गडबडेन गोंधळेन असंच नाही डॉक्टर, नाही. मला आजपर्यंत कोणी धोका दिला असेल ना तर तो माझ्या नशिबाने, माझ्या निर्णयांना नाही. डॉक्टर, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, आठवतं? आज माझी वेळ खराब आहे. एकदा का ही वेळ निघून गेली की सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तरीही मी तुम्हाला औषधं देत राहिलो, असंच ना? जाऊ दे ना डॉक्टर, कशाला त्या विषयावर चर्चा. म्हणजे ग्रहमान बदलल्यामुळे म्हणा किंवा तुमच्या औषधांमुळे म्हणा, कशामुळे म्हणा, मी आता अतिशय नॉर्मल आहे. आय एम परफेक्टली ऑल राईट. जेव्हा मला हे कळलंय ना डॉक्टर, तेव्हापासून मी औषधं घेणं सुद्धा बंद करून टाकलंय. नाही नाही, असं काही करू नका. मला वाटतं तुम्ही औषधं चालू ठेवावीत. कशा करता घ्यायची ती डॉक्टर औषध? तुम्हाला बरं वाटत नव्हतं तेव्हा सुद्धा तुम्ही असंच म्हणत होतात मिस्टर महाजन. पण डॉक्टर, आता मला बरं वाटतंय म्हणून मी असं म्हणतोय. मिस्टर महाजन, मला वाटतं आणखी 6 महिने तरी तुम्ही ही औषधं चालू ठेवावीत. डॉक्टर, मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंयत, आस्थेनं म्हणा, आपुलकीनं म्हणा. त्यामुळे पुढचे 6 महिनेच काय, वर्षभराची फी द्यायला सुद्धा मी तयार. पण ती औषधं वगैरे मला घ्यायला सांगू नका प्लीज. एनिवे, तुम्ही बसा, मी आलोच. अरे नचिकेत, अधूनमधून तरी तुझे असिस्टंट्स काय एडिटिंग करतात बघत जा जरा. काय झालं? कशाची वाट लावली? नाही, वाट नाही कशाची लावलेली त्यांनी, पण आता मला एवढ्या वर्षात तुझ्या कामाची सवय झाली आहे, त्यामुळे मग त्यांचं एडिटिंग खटकतं जरा. कालच मी कुठला तरी एक प्रोग्राम बघत होते, त्या कटिंगला काही अर्थच नव्हता, लॉजिकच नव्हतं, कुठेही कसंही. तू मला प्रोग्रामचं नाव सांग, मग मी त्यांना योग्य त्या सूचना देऊन. या मॅम, हे तुमच्यासाठी दिल्ली ऑफिसकडून लेटर आलंय. कॉन्फिडेन्शियल लिहिलं होतं म्हणून मी स्वतःच घेऊन आले. हे काय? तू एक काम कर, तासाभराने माझ्याकडून एक लेटर घेऊन जा. त्याच्यावर दिल्ली ऑफिसचा पत्ता घाल आणि तो संध्याकाळी कुरिअरवाला येईल ना, त्याच्याकडे देऊन टाक. ओके मॅम. हे बघ जरा, मेमो आहे, शो कॉज नोटीस. खोटारडी लोक आहेत रे, मूर्खपणा आहे सगळा. अरे काय, याला काय अर्थ आहे का? सही बघ, आणि नंदासाहेबांच्या सहीने पाठवलंय. एखाद्या फॅक्टरीतल्या कामगाराला पाठवतात ना, तसा मेमो पाठवलाय मला. आकांक्षा, तू मेमो नीट वाचलायस का? हो, म्हणजे काय? तुझा ना मला रागच येतो कधी कधी. मी काय वाचत होते मग एवढा वेळ? नाही, मी सांगतो म्हणून तू हा मेमो परत एकदा शांतपणे वाच. मेमोची भाषा, त्यात वापरलेले शब्द, वाक्यरचना ओळखीची. हो, ओळखीची म्हणजे काय? कौशिकनेच लिहिलंय हे. अरे आश्चर्य आहे, कौशिक सर नाही म्हणालीस? म्हणजे तुझ्या लक्षात आलं ना, कौशिकनी हे लिहिलंय आणि नंदासाहेबांनी एक सही ठोकली फक्त. करेक्ट. तुझ्यावर आणि पर्यायानं मुंबई ऑफिसवर केलेले आरोप पाहता कौशिकने वरपर्यंत किती कान फुंकले असेल याची तुला कल्पना आली आहे. म्हणजे कौशिक किती उलट्या काळजाचा आहे याचा हा आणखी एक सज्जड पुरावा. हॅपी? हॅपी काय, आय एम व्हेरी अँग्री. पण या मेमोचं सणसणीत उत्तर पाठवल्याशिवाय मी गप्प बसीन असं वाटतंय तुला? अजिबात नाही. चल, मी निघतो.
का? कुठे? नाही ग, आता जरा मला माझंही काम करू दे. आता मेमो लिहिण्यामध्ये मी तुला काही मदत करू शकत नाही. हा प्रांत सर्वस्वी तुझा आहे, पण चांगल्या मिरच्या झोंबतील असं काहीतरी लिही. अर्थात तू लिहिशीलच म्हणा. तुझं झालं की मला फोन कर, मी एडिटमध्येच आहे, पण उत्तर आजच्या आज पाठव. व्हॉट यू मीन? मी सांगितलं ना निकिताला कुरिअरला संध्याकाळी दे म्हणून. उत्तम. म्हणजे युद्धाला उघडपणे तोंड लागलं. आता दोन्हीकडून परस्परांवर आग पाखड होणार. मी काही घाबरत नाही त्याला नचिकेत, तुला माहितीये ना. नाही नाही नाही, हे मी काळजीने म्हणत नाही, मी हे आनंदाने उत्साहाने म्हणतोय. इतके दिवस नुसतीच बोलाचाली, परस्परांवर आरोप प्रत्यारोप व्हायचे. आता हे प्रकरण अगदी वरपर्यंत जाऊन पोचलंय, हे बेस्ट झालं. तुझ्या शब्दात सांगायचं असलं तर या युद्धात शेवटी कौशिक राहील किंवा मी राहीन. करेक्ट. चल लिहायला लाग, मी येतो. आता ही एक गोळी घे की झालं. घे गाई, की आजचा डोस झाला. घे. आला. अक्षताबाईंचा फोन आला बहुतेक. आलेल्या दिसतात दौऱ्यावरून. हो थांब जरा. हॅलो. हां हॅलो ताई. बोला. हां कशी? थांब एक मिनिट. काही नाही, आई जरा खाणाखुणा करते, तिच्याशी बोल. हॅलो अक्षता, तिला नीट बोलता येत नाहीये, बघ जमेल तसं. हां हॅलो. कुठेस तू? कुठे काय, माझ्या घरी आहे. अगं आजच दौऱ्यावरून परत आले. मी इकडे कधी येणार माझ्या जवळ? अगं आत्ताच तर येऊन गेले ना मी. हे बघ, मी येऊन जाईन, प्रयत्न करेन मी यायचा. आई रागावलीस का? अगं म्हटलं ना प्रयत्न करेन म्हणून. आता लगेच कसं यायला जमेल मला? आणि मलाही नाही वाटत का तुझ्याजवळ यावंसं. हे बघ, वेळ मिळाला ना की मी लगेच येते. हे बघ. दे मला, दे, मी बोलते. हे घे, तू पाणी पी. हे घे. हां बोल चिंगे, काय बनत होतीस? काय ग, आई रागावली आहे? अगं मी म्हटलं तिला वेळ मिळाला की येते म्हणून. अगं इच्छा असली ना की वेळ मिळतो माणसाला, जरा प्रयत्न करावा. बरं बरं, आल काम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके. अगं घरी आल्यावर आईची तब्येत कशी आहे? आता बरी येते. अगं तिथे हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर आणि नर्सेसच्या तावडीत कंटाळली होती ग. आता बरं वाटतंय तिला. काय? एक मिनिट. हां झोपतीयस? उद्या फोन कर, सांगते. काय ग? हॅलो. काही नाही, ती झोपते आता. ती म्हणते उद्या परत फोन कर, उद्या बहुतेक बोलता येईल तिला जरा. हां झोपू दे ग तिला, मी करते नंतर फोन. ओके बाय. हो अगं ठेवतेस काय, माझ्याशी बोल ना जरा. हो बोलते बोलते. अगं तनू कसं आहे, म्हणजे तो आला होता ना आईला आणलं तेव्हा? हो. एक मिनिट. हां चिंगे, एक मिनिट. हां आता बोल. हां नाही तनूचं काय, म्हणजे घरी येतो ना, घरीच आहे ना? नाही, तनू अजून इथे राहत नाही आहे, नचिकेतकडेच आहे. म्हणजे तनू इथे नाही आहे हे आईला कळलंय का गं? नाही, तिला कळलं नाही आहे अजून. म्हणजे मीही तसं काही बोलले नाही आहे अजून तिच्याशी. नाहीतर ती आता तन्वीरचं टेन्शन घ्यायची. बघ ते काही होऊ दे, पण तू कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. ओके. नाही. टेक केअर. हां मी लगेच यायचा प्रयत्न करते. हां ओके बाय.